आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयबाद आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचे काम मार्गी लागलं, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटाचा दावा। पुण्यात आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। बारामती ॲग्रोच्या कन्नडमधील साखर कारखान्यावरील ईडी कारवाईवर रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष। नागपूरच्या रेशीमबागमधील किचन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात भोवळ येऊन महिलेचा मृत्यू। गर्दी आणि उन्हामुळे वृद्ध महिलेला भोवळ येऊन मृत्यू झाला। कार्यक्रमात गर्दीचे नियोजन नसल्याने गोंधळ झालाय। कोकण रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी 8 विशेष गाड्या। या गाड्यांमध्ये रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल लोकल गाडीचा समावेश। मेमू स्पेशलच्या एकूण 22 फेऱ्या होणार। आज मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ब्लॉक। 5व्या आणि 6व्या लाईनवर सकाळी 8 ते 12:30 या दरम्यान ब्लॉक असेल। नाशिकमध्ये सलग 4थ्या दिवशी वैतरणा धरणावर ग्रामस्थांचा ठिय्या। धरणाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक। कॅनलचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। जमिनी मूळ मालकांना परत करण्याची मागणी। प्राचीन संहिता गुरुकुलच्या 4 आयुर्वेद अभ्यासक्रमांना मान्यता। आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली प्राचीन संहिता गुरुकुल ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिलीच संस्था। जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणात 2 आरपीएफ जवान सेवेमधून बडतर्फ। गोळीबार होताना कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यानं निलंबनाची कारवाई।